मी आधीच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे उन्हाळ्यामध्ये पोळी भाजी खायचा खूप कंटाळा येतो आणि तसंही नाश्त्याला सकाळी काय बनवायचं मोठा प्रश्न असतो. तर नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आज आपण मस्त खमंग खुसखुशीत कांद्याचं थालीपीठ बनवणार आहोत. ह्यासाठी मी इथे थालीपीठाची भाजणी घेतलेली आहे. ह्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. हे आहे ज्वारीचं पीठ आत्ता घेतलेलं आहे, थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ इथे घेतलेलं आहे. तर मैत्रिणींनो, ह्या रेसिपीचं वैशिष्ट्य काय आहे तर ह्यामध्ये आपण कुठलंही मेजरमेंट असं पर्टिक्युलर घेतलेलं नाही. सगळे पिठं मी अंदाजे घेतलेले आहेत आणि तरी देखील हे थालीपीठ खूप खुसखुशीत झालेलं आहे. आता यामध्ये मसाले घालून घेऊयात. सगळ्यात आधी हळद घालून घेतली आहे, त्यानंतर थोडीशी धण्याची पावडर घातली आहे, थोडीशी पूर्वतयारी मी आधीच करून ठेवलेली होती, लाल मिरची पावडर घातलेली आहे. त्यानंतर आता आपण यामध्ये घालून घेतलेला आहे थोडासा ओवा आणि आता आपण घालून घेणार आहोत पांढरे तीळ. तर आधी कांदा बारीक चिरून घ्यायचा आणि त्यानंतर लसूण, मिरची आणि थोडंसं जिरं, कोथिंबीर घालून छान असं वाटण करून घ्यायचं. तुम्ही जर हिरवी मिरची खात नसाल तर ही स्टेप स्किप केली तरी देखील चालेल. आता ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आणि तुम्हाला खूप जास्त ठिसूळ जर हे हवं असेल ना तर तुम्ही यामध्ये थोडंसं दही देखील घालू शकता, फक्त दही जास्त आंबट नसावं. आता बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालून घेतली आहे. तुम्ही मेथी किंवा पालक देखील बारीक चिरून यामध्ये घालू शकता. बारीक चिरलेला कांदा घालायचा, सगळं व्यवस्थित एकजीव करायचं आणि थोडं थोडं पाणी घालून याचा मस्तपैकी गोळा आपण मळून घेणार आहोत. ह्या आधीही चॅनलवर काकडीचं थालीपीठ, भाजणीचं थालीपीठ, फक्त ज्वारीच्या पिठापासून थालीपीठ कसं बनवायचं वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील. आता इथे मी लसूण, मिरची आणि जिऱ्याचं जे वाटण करून घेतलेलं आहे ते घालून घेते. तिखटाचं प्रमाण किंवा मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्याचं पर्टिक्युलर कुठलंही असं प्रमाण नाही आहे. तर मला थोडंसं तिखट कमी वाटत होतं म्हणून यामध्ये मी परत थोडंसं लाल मिरची पावडर ॲड केलेलं आहे. आता सगळ्यात आधी साहित्य सगळं एकत्र करून ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण याचा गोळा मळून घेणार आहोत. तर मैत्रिणींनो, हे कांद्याचे थालीपीठ तुम्ही ब्रंचसाठी करू शकता, संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी करू शकता, सकाळच्या नाश्त्यासाठी देखील करू शकता. इव्हन तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देखील ही थालीपीठं बनवून देऊ शकता. तर मैत्रिणींनो, थालीपीठ भाजणी घरात नसेल काहीच हरकत नाही आहे. फक्त गहू, ज्वारी आणि डाळीचं पीठ सगळं एकत्र करून बाकीचं साहित्य घातलं तरी देखील ही थालीपीठं खायला खूप छान लागतात. आणि अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे तुम्ही यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ देखील ॲड करू शकता, बट मी भाजणी घेतली होती त्यामुळे मी तांदळाचं पीठ स्किप केलेलं आहे. आता एक तवा घ्यायचा, त्याला तेल लावून ह्या पद्धतीने ग्रीस करून घ्यायचं आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये मी कपड्यावर थालीपीठ कसे बनवायचे ते दाखवलेलं आहे, त्यामुळे ह्यामध्ये कपड्यावर थालीपीठ कसे बनवायचं ही स्टेप दाखवलेली नाही आहे. आता थोडेसे तीळ घालून घ्यायचे आणि एक गोळा घ्यायचा, हाताला थोडंसं तेल लावायचं आणि छान मस्त थालीपीठ यावर थापून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, आधीच्या व्हिडिओमध्ये कढईमध्ये थालीपीठ कसं बनवायचं ते देखील आपण बघितलेलं आहे. तर नॉनस्टिक तवा नसेल काहीच हरकत नाही आहे, तुम्ही ॲल्युमिनियमच्या जाड पेस्टच्या कढईमध्ये देखील थालीपीठं बनवू शकता. तर ह्या पद्धतीने छान असं मस्त पातळसर थालीपीठ आपण इथे बनवून घेतो आहे. ह्याच्यासोबत मस्त शेंगदाण्याची किंवा खोबऱ्याची चटणी आणि घट्टसर छान असं घरचं दही असेल ना तर वाह क्या बात आहे. ह्यापेक्षा अजून सुख म्हणजे नक्की काय असतं. तर हे छान असं थालीपीठ आपण इथे थापून घेतलेलं आहे. आता याला होल पाडायचे आणि थोडंसं तेल लावून ग्रीस करायचं. थालीपीठ थापताना खालून आणि वरून आपण दोन्हीही बाजूने छान असे तीळ लावून घेतलेले आहेत. ह्यामुळे थालीपीठ खूप छान असे दिसायला छान दिसतात आणि तीळ देखील
मुलांच्या खाण्यामध्ये येतात. तर याला अजून सुपर हेल्दी बनवण्यासाठी मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही मेथी आणि पालक देखील बारीक चिरून यामध्ये घालू शकता. त्यामुळे ही रेसिपी हेल्दी प्लस टेस्टी होईल. छोटे छोटे होल आता आपण पाडून घेऊन याला तेल लावून ग्रीस करून छान मस्त खरपूस रंगावर येईपर्यंत भाजून घेणार आहोत. तर मैत्रिणींनो, खूप सोपी आणि छान अशी रेसिपी आहे. अगदी नवशिके देखील सहज बनवू शकतील. तर त्याच्यावर झाकण ठेवून दोन्ही बाजूनी याला मस्त असं भाजून घ्यायचं आहे. तर शेंगदाण्याची चटणी देखील मी आधीच बनवून घेतलेली आहे. आता मस्तपैकी याला आपण भाजून घेऊया. ह्या पद्धतीने मी सध्या काचेचं झाकण ठेवलेलं आहे. तुम्ही यावर एखादं जाड ताट देखील ठेवू शकता. पातळ ताट ठेवण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर ताट वाकडं होतं आणि खराब होतं. हे काचेचं झाकण नसेल तरी देखील स्टीलची ताटली ठेवून मॅनेज होऊ शकतं. आता याला मस्तपैकी मध्यम आचेवर आपण भाजून घेणार आहोत. आता झाकण काढून घेतलं आहे आणि मी याला आता उलथवून घेणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही थालीपीठ कसं बनवता? भाजणीचं बनवता, मिक्स पिठाचं बनवता की ज्वारीचं बनवता? कमेंट करून नक्की सांगा. आता याला आपण मस्त उलटवून घेऊया. तुम्ही बघू शकता हे कुठंही तुटलेलं नाही आहे किंवा बिघडलेलं नाही आहे. तर मी आधी सांगितल्याप्रमाणे हे थालीपीठ अगदी कोणीही सहजच बनवू शकतं. आणि तीळ लावल्यामुळे दिसायला देखील अतिशय सुंदर असं थालीपीठ दिसतंय. तर मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. कशी वाटली ते कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडतं कमेंट करून सांगा. तुम्हाला जर काही इम्प्रूव्हमेंट हवी असेल ते देखील तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. तर दही, शेंगदाण्याची चटणी सोबत मी हे थालीपीठ सर्व करून घेतलेलं आहे. मैत्रिणींनो, छान खमंग खुसखुशीत थालीपीठाची रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली ते कमेंट करून सांगा. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असते तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.